नांदेड़ में हो रही मुसलसल बारिश की वजह से नदी किनारे और नजीबी इलाकों में सैलाबी खतरात मंडरा रहे हैं। इस सिलसिले में बल्दी और जिले इंतजामिया ने नदी किनारों के करीब रहने वालों को इंतबाही अहकामात भी जारी किए हैं। वहीं बल्दिया उज़्मा की मेयर मोहिनी एवनकर ने हालात का जायजा लेने के लिए मुख्तलिफ घाटों का दौरा किया। खुसूसी तौर पर गोवर्धन घाट, नगीना घाट, राम घाट, शनि घाट और नाव घाट समेत दीगर घाटों का जायजा लिया। साथ ही बल्दी अहदेदारों को इस मामले में हिदायतें भी दी। आपल्याकडे नांदेडमध्ये जवळजवळ रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे, संपूर्ण रात्रभर पाऊस होता हा. आता तेव्हा आम्ही सकाळपासून गोवर्धन घाट, राम घाट, शनी घाट, परत गणपती मंदिर घाट आणि आता हे नाव घाट, काळेश्वरला म्हणजे आपल्या संपूर्ण जेवढे नांदेडमध्ये आपल्या फ्लड झोन आहे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपले महानगरपालिकेचे SI सगळे म्हणजे संरक्षणासाठी थांबलेले आहे. इथे नवा घाटाला सुद्धा आता जीवरक्षक दलाचे जवान आमचे ते थांबलेलेच आहेत. तेव्हा सर्व जनतेला विनंती करण्यात येते की आपण म्हणजे पूर आला म्हणून ते बघायला येताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि प्रशासनालाही मदत करायची की काही घटना घडू नये यासाठी सर्वांना विनंती आहे. आणि पाऊस असल्यामुळे पाणी गढूळ येते तेव्हा सर्वांनी पाणी उकळून पाणी गरम करून प्यायचे आणि आपल्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची आहे. आणि ह्या एरियामध्ये जे पाईपलाईन आहे ते पाईपलाईन पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरून पाणी जात आहे, त्याच्यामुळे त्या इथला पाणी पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. थोडं पाणी ओसरल्यानंतर इथला या भागातला पाणी पुरवठा चालू करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व नांदेडच्या जनतेला प्रशासनाला साथ देण्यासाठी मी विनंती करते की पावसाचं ही नैसर्गिक आपत्ती आहे तेव्हा सर्वांनी त्यामध्ये म्हणजे काळजी घ्यायची, आपापली मदत करायची प्रशासनाला. हो, वरतीचा पाऊस झाला आणि आपल्याकडचा जो पाऊस आता तर सध्या थांबलाय, पण थांबला नाही तर वरच्या येणाऱ्या पाण्याच्या फ्लडमुळे आपल्याला दरवाजे उघडावे लागणार आहेत. आणि आता 11 ऑलरेडी दरवाजे उघडले आहेत आणि मी आता फिरत असताना सुद्धा आता परत एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे.